डबल आणलेली. सांगते डोंगरातून पाणी आणायची. डोंगरातून आपण पाणी आणायचं आजीच्या गावाला. बघ ना ट्विन्स दाखवते. त्यांच्या ट्विन्स बेबी दाखवते मी तुम्हाला. पण सगळ्यात लाडकी मीच आहे बरं का. ती लाडकी आहे. लाडकी आहे. पण भेटली कुठे होती ते आम्हाला माहिती का? मी काय करते. हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळे? आशा करते की सगळे बरेच असतील आणि सगळे बरेच राहा. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. म्हणजेच आज आहे माझ्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस. म्हणजे माझी कोण लागणार होती? माझ्या बहिणीची मुलगी. माझी कोण लागणार? मी तिची मावशी. ती माझी कोण? मला पण नाही समजत. अरे मला थोडं नातच नाही समजत. माझी भाची लागणार ना? भाचीच लागणार ना माझी, हो है ना? तर मग आज तिचा वाढदिवस आहे. पहिला वाढदिवस तिचा. आज ती 1 वर्ष कंप्लीट झाली आहे. आणि तर आज तिला गिफ्ट पण घ्यायचंय. आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला जायचंय. भरपूर सारे काम आहेत आज. आणि आज ऐका ना, गिफ्ट घ्यायला तुम्ही माझ्यासोबत चालता ना आज? हो जायचंय ना. तेच म्हटलं. नाही तर लगेच म्हणतात की कुठं ना कुठं काम आहे, जावं लागतं, हे ते. पण आता मग मी यांना सोबत घेऊन जाईल. आणि आज डुगूला काहीतरी स्पेशल गिफ्ट पण तर द्यावं लागेल ना. तर काय गिफ्ट देणार आहे, काय नाही, हे पण तुम्हाला पुढं दिसेलच. आणि बड्डे वगैरे सेलिब्रेशन जाणार आहेत आम्ही पण. तर आज मम्मी पण येणार आहे तिथे. आणि आई येणार म्हटल्यावरती तर भारीच वाटतं आईला भेटायचं म्हटल्यावरती. तर कमेंट करून सांगा मुलींनो की आपल्या आईला भेटायला कुणाला आवडतं. म्हणजे कुणाला असं एकदम खूप भारी वाटतं, वाट आतुरतेने वाट बघत असतात नाही का? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आहात का एक्सायटेड? हो मग. हा, एवढा हळू सांगू राहिले, बघितलं का? यांच्या इकडचे नातेवाईक असते तर मग लय खुश असते. आता माझ्या इकडचे आहेत ना, मग कशाला खुश असते? असं काही नाही यांच्या इकडचे निस्तेवरच्यावर मध्ये असं काय नाही, असं काय नसतं. तुम्ही सांगा असं असतं का नसतं? कमेंट करून नक्की सांगा. हा, हे उत्तर मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. 5-5:30 वाजता आहे वाढदिवस. कुठे आहे, कसा आहे, काय नाही, मी तुम्हाला सगळं दाखवते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. म्हणजे तुम्हाला दिसेल की किती मजा येणार आहे, कोण कोण येणार आहे, मी काय गिफ्ट देणार आहे, कोणी कोणी काय गिफ्ट दिलं, कसा वाढदिवस झाला, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो व्हिडिओमध्ये पुढेपर्यंत राहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा यार, प्लीज करा. लगेच लाईक करा आत्ता. एवढे सारे व्ह्यूज येतात आणि व्हिडिओला लाईकच येत नाही. आमचं बच्चू सांगा ना, व्हिडिओला लाईक करा ना प्लीज. आवडते आता लवकर लवकर. चला बाय बाय. गर्ल्ससाठी पाहिजे का मॅडम? हा, गर्लसाठी येस. असं मध्ये चालतील का स्टोन मध्ये? ही पण छान वाटते ते. टोनवाले कसे वाटत? तर आम्ही डुगूसाठी गिफ्ट घेतलंय. काय घेतलंय ते आता तुम्हाला ज्यावेळेस आम्ही जाऊ. आता कुठे तुम्ही गाडी काढा, गाडी काढा असं म्हणते. जस काय मोठी गाडी काढा. तर आम्हाला ना शूटिंग नाही करू दिली, म्हणून आम्हाला शूटिंग नाही करता आली. मोठ्या दुकानांमध्ये हेच प्रॉब्लेम असतात, शूटिंग नाही करू देत. त्यापेक्षा मी जर घरी गेले असते, म्हणजे छोट्या दुकानामध्ये गेले असते ना, तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, घेतलंय गिफ्ट. तर काय गिफ्ट आहे ना, हे तुम्हाला आम्ही ज्यावेळेस आता जाऊ तिला देऊ ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवू की काय घेतलं आम्ही त्याच्यासाठी. ते सरप्राईज असेल. आणि मेन म्हणजे तिला पण आवडतं की नाही हे बघावं लागेल. नाही तर माझी बहीण खूप नाटके करते, एकदम नखरे असतात तिचे खूप जास्त, नाही का? की हेच नाही तेच नाही. सो मग बघूयात आता. बड्डे, चलो हम जा रहे अभी बड्डे को. आवडेल का तुम्हाला? काय वाटतं? बघू आता कोमलला आवडतं. खूप अवघड असते. असं असतं व्हय? शूटिंग तर करून द्यायची ना, पण शूटिंग पण नाही करून शूटिंग नाही करून दिली. आम्हाला वाटलं मस्त शूटिंग करून देतील, मग आम्ही तुम्हाला दाखवू. डिझाईन किती छान छान होत्या तिथे. डिझाईन दाखवणार होतो पण यांनी शूटिंग नाही करून दिली बिलकुल पण. असं असतं कुठे. आता काय तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर यांचं डिझाईन काय चोरून थोडी ना कोणी लगेच बनवलं असतं. जसं काय अशा डिझाईन दुसरीकडे कुठं भेटतच नाही. होय हो ना. अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. आम्ही दोघं पण आता ना डिस्कस करून खूप हसत होतो. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर केलं पाहिजे, कारण की जमाना कसा आहे ना हे तुम्हाला पण कळलं पाहिजे. तर आम्ही आता थोडंसं टिपटॉपमध्ये गेलो दोघं पण. असे एकदम हे वाटतोय ना, असं एकदम टिपटॉप. तर तिथं दुकानामध्ये ना सगळे लोक चप्पल काढून आतमध्ये जात होते. कोणाच्या पायात चप्पल नव्हती दुकानामध्ये. जसं आम्ही दोघं तिथे पोहोचलो ना दारामध्ये,
तर जे मालक आहेत ना दुकानाचे मालक, तर ते म्हटले चप्पल नका काढू, असेच या. म्हणजे त्यांना वाटलं मोठं कस्टमर आहे नाही का, लय काय घेणार आहे आता 10-20 तोळे. आणि आतमध्ये आम्ही गेलो, तर आतमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला 1-2 ग्रामपर्यंत पाहिजे. तर जो मालक आहे ना तो आमच्या मागून लगेच हटून गेला बाई. तर अशी असते दुनिया. तर माणूस माणसाने ओळखला नाही जात, तर माणूस कशाने ओळखला जातो? पैशाने. क्या जमाना आ गया. गाडी बघा ना, हे बघा मोठ्या मोठ्या गाड्या आणि डायरेक्ट घुसू राहिले रस्ता बघा. आमच्या इथला सगळ्यात डेंजरवाला हा रोड आहे, म्हणजे हा चौक आहे, खूप डेंजर. इकडून गाड्या, तिकडून गाड्या, इकडून गाड्या. तर पैसा है तो सब है बाबा, नहीं तो कुछ नहीं है. लय अवघड आहे. माणूस की तर काहीच नाही. माणूस माणसाला नाही विचारत, माणूस पैशाला विचारतो. हे आज आम्ही नोटीस केलं. म्हणजे काय सांगायचं. आम्ही आलोय आता जिथं डुगूचा बर्थडे आहे. हे लोकेशन आहे तिच्या बर्थडेचं. आणि आता हे लोक आलेत की नाही. मम्मी पण आली आहे. सो आय एम सो एक्साइटेड. बघूयात की कोण कोण आलंय. चला. सगळे ब्लॉगर बघा इकडे. कुठे डुगू? डुगू कुठे? म्हणलं हे डुगू कस काय वेगळी दिसायला लागली. एवढे असे कसे झाले डुगू? हा म्हणलं केस कस काय वाढले. तर तुम्हाला डुगू दाखवते आज किती क्यूट दिसतीये. घागरा घातलाय मॅडमनी. ये 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 ही बघा डुगू किती क्यूट दिसतीये. कोण आहे? भाऊ. ड्रेस पण लय मस्त घातला. भाऊ. मामा. कोण आहे बेटा? मी कोण आहे? मी कोण आहे सांग लवकर. मी कोण आहे? आजी. माऊ म्हणली तर मी लगेच केक कापायचं सोडून निघून जाय ना घरी. लवकर सांग मी कोण आहे? काय कोण आहे? कोण आहे बाबू? कोण आहे? हा कोण आहे? तुझ्या मम्मीने काही शिकवलं नाही तुला? बघितलं का पोरी काहीच म्हणा नाही. मला माऊ म्हणा ना, टूई म्हणा नाही. सांग लवकर मी कोण आहे? सर्दी खोकला. कोमल कुठे? काय काय खुशी होती तुला सांग? खुशी होती. माझी मोठी पोरगी आली. बाय बाय. माझी कोमल आली. माझा आजू आला. साधी भोळी माझी आई सुखाची ग तू सावली जीव वळून लावी. बघा डेकोरेशन छान केलेलं आहे इथे. दरवेळेस म्हणजे तुम्हाला बर्थडे साठी आले ना तर इथं डेकोरेशन अवेलेबल असतं. तर खूप छान इथलं आहे. जर इथून तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे तर तुम्ही इथून गिफ्ट पण देऊ शकता. हे बघा हे बघा हे छान आहे. पूर्ण बनवलेलं आहे असं कस्टमाइज टाईप असतं ना तसं बनवलेलं आहे. किती क्यूट आहे बघा. या कानातले वगैरे असं पूर्ण तुमच्या कोणाला पण तुम्ही लेडीजला असं देऊ शकता. खूप सुंदर आहे. आता बघा यांची तयारी चालू आहे. मस्त ताट वगैरे मम्मी घेऊन आली आहे. सगळं जिथं मम्मी असते ना तिथं सगळ्या गोष्टी असतात. मस्त सगळ्या गोष्टी प्रॉपर आणलेल्या आहेत. ये किती क्यूट क्यूट दिसतीये. तिचे दात बघा. तर माझ्या भावाने डुगीसाठी काय गिफ्ट आणले ते दाखवते. माझं वाला तर मी नंतर दाखवणार आहे. पण माझ्या भावाने काय आणले ते तुम्हाला दाखवते. चला. तर आज मी एवढ्या दिवसानंतर फर्स्ट टाइम सँडल घातलेत. मला हिलचे सँडल खूप जास्त आवडतात आणि मी आज पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसातून घातले. सो मला खूप चांगला वाटतं. निव्वळ येड्यात काढायची काम आहे. माझ्या जवळ अशी एवढीशी दिसते छोटीशी म्हणून हिलची सँडल घातली. थोडी वरती आली. मी हाईटसाठी नाही घालत. आता तुम्ही माझ्या लाईफमध्ये नव्हतं त्यावेळेस का मी अशी मला काय माहीत मला हायटेड पोरगा भेटणार आहे म्हणून. मला आधीपासून आवडतात पण आधी घालता येत नव्हतं एवढे दिवस. आत्ता घालू शकते मी. असं वेगळं वाटते ते. असं वाटते ते आपण नाही का लॉफ्टवर काहीतरी ठेवलेले टेबलवर चढवले आणि काहीतरी काढून राहिले.
मम्मी माझी हाईट कमी आहे का ग? तुझे जावई म्हणतात की माझी तुझे जावई म्हणजे माझी हाईट लई कमी आहे. ते म्हणतात डिलिव्हरी नंतर तू बुटकी झाली म्हणतात. तिला आहे ना तिच्या मम्मी त्यांनी ना लय पाणी भरायला लावलं होतं लहानपणी. म्हणून आहे ना हाईट छोटी राहिली. मी पाणी भरायचे की नाही लहान होते मला हंड्याने पाणी भरायला लावायचे म्हणून मी बुटकी राहिले. डबल हंड्याने सांगते डोंगरातून पाणी आणायची. डोंगरातून आपण पाणी आणायचं आजीच्या गावाला तिकडं दुष्काळ असायचा. आम्ही हंड्याने पाणी आणायचो. मी आजी आणि माझे आजोबा बारीक होती अशी बारीक खूप छोटी होते तेव्हा मी हंड्याने पाणी आणायला म्हणून बुटकी राहिले. भातावर मोठी केलेली आहे माझ्या पुरीला. म्हणजे असं भातावर म्हणजे तांदळाची पेज मम्मीला दूध नव्हतं ते दूध नव्हतं. भातावर मोठी केली तांदळाची पेज कुठं दूध गाईचं म्हशीचं असं चारलं या पुरीला मोठी केली. म्हणून मी एवढी स्ट्रॉंग आहे माहिती का? म्हणून कडक आहे. एक असताना मोठी केली. लय मेहनतीने मोठी केलेली. माझी मम्मी म्हणते तू माझी मुलगी नाहीस तू माझा मुलगा आहे की नाही मम्मी? लई साधी गोळी आहे बाई माझी. रडत म्हणती लगेच. रडायचं कशाला हसायचं हसून खेळून राहायचं असतं. अरे आम्हाला काय आहे का नाही आम्हाला विसरूनच गेली तुम्ही. तुझी आजची साडी मला जरा बी नाही आवडली. दरवेळेस साडी घालते तेव्हा भारी असतात ही साडी नाही आवडली मला. साडी हटकून सांगायचं असतं. चिडू होती मी तिला. मग तिला खरं खरं पण एकदा सांग ना ते तिला भारी कचऱ्याच्या दिसते डब्यातून भारी उचलून आणलेलं. दिसते. दाजी म्हणतात कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणली. तुला माहिती आहे साडीमध्ये एकदम भारी दिसते. मला पहिल्यापासून साडीमध्ये भारी दिसते. सोनू साडीमध्ये एकदम छान दिसते. मला पहिल्यापासून आवडलं साडीमध्ये आवडलं. सगळे कमेंट करून सांगा साडीमध्ये कशी दिसते. पण माझी साडी चांगली नाही का? कमेंट करून सांगा. माझ्या 2 मुली मला शोभतात का? पण तुम्ही आंटी तुम्ही खरं कधी सांगणार आहे की कोमलला कोमल कचऱ्याच्या डब्यातून आणली म्हणते. कचऱ्याच्या डब्यातून आणली. चव घाला माझी. सगळ्यात लहान आहे. लाडकी सगळ्यात. पण सगळ्यात लाडकी मीच आहे बरं का. ती लाडकी आहे लाडकी आहे. पण भेटली कुठं होती ते आम्हाला माहिती करायचं. मी काय कचरा कुठून भेटली नव्हती. काय खोटं बोलतो. रडा ना ती. मी माझ्या आजी बघा ना फेस बघा ना कुठेच नाही मॅच होता बघा. मॅच होता का कुठं? हे बघा हे दोघींचा फेस मॅच होतो. आधी मम्मी हा फेस कुठेच मॅच नाही. दिसते आजीसारखी. आजी सारखी. आजी गेली हे लई उडवतात तिची लई जास्त लई. आता सालीची दाजीने एवढं उडवता कोण उडवत? शांत तरी आहे तुमच्याकडे नाही तर इकडे अवतार बघा काहीच रेडी नाही झाले काही नाही रेडी झाले काय. अशी गावली का तुम्ही करून आम्ही सायकल घ्यायला गेलो सायकल घ्यायला ट्रेक घेतला माहित झालं नगरमध्ये आले आम्ही डायरेक्ट तिकडे आलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. साडी घालून यायचं होतं ना साडी आधी. घालून सायकल कशी घेतली असती? साडीवर सायकलवर बसायचं साडी घालून. हा आजू गाडी नाही आला मी किती सायकल ही सायकल चालत आली असती. चला ना केक कापून घेऊ आवरा ना चला. आता मावशीकडे यायचंय. केक 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 मामी सोबत बसलो. मामी बसव. डिगडे गिडे 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 हे लहान लेकराचे बर्थडे करायचे नसते. हे एवढं लहान लेकराचे बर्थडे लय अवघड. बर्थडे आधी घ्या कापायचं. हे बघा लहान लेकरांचे बर्थडे नुसती रडारडी बर्थडे कमी आणि रडारडी जास्त असं असतं लेकरांचे वाढदिवस. तर चला आता तिचं गिफ्ट देते मी तिला. ओ आपली पिशवी कुठे आहे? बॅग हाँ देती है ना. ठीक है तेच चालू है. तो अभी गिफ्ट देंगे हम उसको. बॅग राहून दे ना बॅग राहून दे ना बॅग घेतो. हाँ, नंतर बॅग देते. हे किती क्यूट आहे बघा ना. चलो गिफ्ट चला. डुगीन ते कुठे आहेत? डुगूला ए, आजी काय आणलं माऊली?
हे बघ काय पोरगी लय डेंजर आहे. हे बघ चैनीतलं पॅन्डल चैनीतलं पॅन्डल आहे. नाही दिसत आहे. थांबा. ह्याची बघा डिझाईन खूप क्यूट आहे एकदम. दादा माझी बहीण आलेली आहे तिच्याकडून त्यांचे ट्विन्स बघ ना, ट्विन्स दाखवते. त्यांच्या ट्विन्स बेबी दाखवते मी तुम्हाला. सोपं का सोपं किती त्यांच्या ट्विन्स बेबी दाखवते तुम्हाला. हे बघा किती क्यूट क्यूट आहेत त्या दोघी. इकडून दाखवा. केक खायचं काम चालू आहे लगेच. हाय करा. हॅलो हाय करा. हाय हाय कर असे करा. हाय. नाव किती क्यूट आहे, माऊ आणि साऊ. माऊ साऊ क्यूट नाव आहे. जोडी किती भारी आहे बघा ना. दोन त्यांचे किती क्यूट आहे. हे आमचे दाजी नमस्कार. लय लवकर आले तुम्ही.